कुंभमेळ्यात जो भीषण जी चेंगराचेंगरी झाली त्यामध्ये बेळगावातील 4 भाविकांचा मृत्यू झालाय। दुर्घटनेमधील बेळगावमधील एकूण मृतांची संख्या आता 4 वर येऊन पोहोचली आहे। भीषण चेंगराचेंगरी होण्यापूर्वी शिवाजीनगर येथील रहिवासी असलेल्या कांचन कोपर्डे यांनी फेसबुक लाईव्ह वरून तेथील सर्व परिस्थिती दाखवलेली होती। दुःखद अशी बातमी, कुंभमेळ्यात जी भीषण चेंगराचेंगरी झाली त्यामध्ये आधी मिळालेल्या माहितीनुसार बेळगावातील 2 भाविकांचा मृत्यू झालेला होता। मात्र आताची ताजी अपडेट 4 भाविकांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। एकूण मृतांची संख्या बेळगावमधली 4 वर येऊन पोहोचली। भीषण चेंगराचेंगरीमध्ये शिवाजीनगर येथील रहिवासी असलेल्या कांचन कोपर्डे यांनी ही जी घटना होणार होती त्याआधीच फेसबुक लाईव्ह सुद्धा केलेलं होतं आणि तिथली सर्व परिस्थिती सुद्धा दाखवलेली होती। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी अक्षता नाईक सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षता, दुःखद अशी खरं तर बातमी, कारण मृतांचा आकडा आता हा वाढलेला आहे, 2 वरून 4 वर येऊन पोहोचल्याचं बघायला मिळत आहे। हो, नक्कीच बेळगावातून अनेक भाविक प्रयागराजला गेलेले आहेत। सकाळपासूनच 2 भाविक मृत झाल्याची माहिती मिळाली होती, पण आता 4 भाविकांचा मृत्यू झालेला आहे। भीषण चेंगराचेंगरीमध्ये झालेली खरंच ही दुःखद बातमी आहे, त्यामुळे बेळगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। कांचन कोपर्डे यांनी रात्री 3 वाजता फेसबुक लाईव्ह वरून तिथली सर्व परिस्थिती दाखवली होती आणि यातील ज्या युवती आहेत त्यांनी सुद्धा असं विनंती केली होती की या ठिकाणी खूप गर्दी आहे, त्यामुळे कोणीही भाविक येऊ नये। मात्र त्यातीलच एकटी जी मेघा हत्तरपाट आहे तिचा मृत्यू झालेला आहे। त्याच व्हिडिओमधील तिघेही मृत झालेले आहेत। मृतांचा जो व्हिडिओ आहे तो सुद्धा आपल्याकडे आहे आणि सध्या आता बेळगावमध्ये हळहळ व्यक्त होत आहे। ही दुःखद अशी घटना घडलेली आहे। एकूण 12 जण एका ट्रॅव्हल्सद्वारे गेले होते, त्यातील थोडे जण बेपत्ता आहेत। मात्र आणखीन काही उपचार। नक्कीच अक्षता, खरं तर ही दुःखद अशी बातमी म्हणावी लागेल, कारण मृतांची संख्या आता ही वाढलेली बघायला मिळते। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर कुंभमेळ्यात जी भीषण चेंगराचेंगरी झालेली होती त्यामध्ये बेळगावातील 4 जणांचा मृत्यू झालेला आहे। या 4 सध्या महिला असल्याची माहिती समोर येते आहे।